पाहिजे एवढं खाली. हो, दोन्ही हिरीच्या सेंटरमध्ये निघण्यासारखं निघालं. हो हो, ते मिसन आहे त्याच्या का? तर नमस्कार मित्रांनो, मिसन आपला मेक इन इंडियाचा दौरा किनवटपर्यंत आला होता आणि आज आपण इथं जो पॉईंट काढलेला आहे हा पॉईंट माहूर गडाच्या ज्या रांगा आहेत ज्या भूतलासपासून म्हणजे जमिनीपासून 100 फूट उंचीवर आता आपण आहोत. तुम्ही बघू शकता हे सगळे डोंगर. कॅमेरामॅन तुम्हाला दाखवणार आहे, त्यांचे डोंगर दाखव. सगळे हे डोंगरी एरिया आहे, म्हणजे जमिनीपासून आपण 1000 फूट उंचीवर आहो. आणि इथं आमचे गणेश पारधी यांचे काही 2-4 घरं आहेत आणि काही शेत पण आहे. तर या डोंगराळ भागामध्ये जमिनीपासून 100 फूट उंचीवर आपण आज 3 घंट्यापासून पाणी शोधायचं प्रयत्न करत होतो. तर 3 घंट्यानंतर जेव्हा इथं 2 फ्रॅक्चरचे पॉईंट सापडलेले आहेत, एक इथं पॉईंट काढलेला आहे आणि एक बाजूलाच पॉईंट काढलेला आहे. असं 2-2 वाहिन्यांचा पॉईंट आहे. आणि ह्या पॉईंटची भविष्यवाणी अशी आहे की हिला 2-2.5 इंची पाणी आणि एक 110ला आणि एक 200च्या जवळपास असं 250 फूट इथं बोर करतील आपले गणेश भाऊ. आणि गणेश भाऊ इथला पॉईंटचा रिझल्ट आपल्याला सांगतील की काय होते काय नाही. कारण हा एरिया एकदम डोंगराळ, माहूर गडाच्या जे डोंगर आहेत त्या डोंगरावर यांची शेती आहे. आणि त्या डोंगरावर आपल्या मेक इन इंडिया मशीननं पाणी शोधायचं काम 3 घंट्यापासून चालू आहे. तर खूप कष्ट घेऊन उन्हात आणत इथं एक पॉईंट सापडला आणि साईडला एक पॉईंट सापडलेला आहे. तर या पॉईंटचं काही दिवसानंतर बोर घेतील आणि त्याचा व्हिडिओ आपल्याला टाकतील. तर आपण बघू की ह्या 1000 फूट उंचीवर डोंगराळ रानामध्ये आपल्या मेक इन इंडिया मशीनला काय यश मिळतं काय नाही. ती हे रायगड नावाचं डोंगर आहे, त्या डोंगरावर यांची शेती आहे. तिथला हा पॉईंट असेल आपला किनवट जिल्ह्यातला. माहूरगड इथून 30 किलोमीटर आहे फक्त. तर हे बाकीचे डोंगर तुम्हाला दाखवून भाऊ. तर असं व्हिडिओत मी ह्या ना डोंगर वगैरे असं झूमिंग करून दाखव. असं आहे मामा, पूजापातीला काही नारळ फोडता? हो ना, नंतर फोडलं चालेल ना. जमतंय. बरं बरं, ठीक आहे भाऊजी, नंतर लावतो मग. अरे बाप रे बाप, नारळ घेतो का ना.